सुबोध राऊत. आपण आहोत माडखोल येथील ग्रामपंचायत कार्यालय तसेच माडखोल मंडळ अधिकारी तलाठी कार्यालयासमोर आणि इथे माडखोल ग्रामस्थ विशाल राऊत, राजकुमार राऊत तसेच त्यांचे सहकारी उपोषणाला बसलेले आहेत. आणि या उपोषणाचा विषय आहे तो म्हणजे तेरेखोल नदीपात्रातील माडखोल, सांगेली, कलबीस, ओटवणे, इंचली या भागात गाळ काढण्याच्या नावाखाली नदीतील लोड खनिज उदाहरणार्थ वाळू, दगड, गोटे उपसा करून त्याचे मोठे ढीग तयार करून मशीनचा वापर करून भरदौड फास्टच्या वाहतूक करणाऱ्या गाडीमध्ये 90% जास्त वाळू, दगड असतात. आणि वाहतूकच्या कारखान्यामध्ये राजकोटमध्ये जलक्षांचा वापर करून परराज्यात वाहतूक करणाऱ्या वाहनांवर तत्काळ कारवाई करा. तसेच माननीय तहसीलदार यांनी 13/5/2026 रोजी तलाठी कार्यालयात पाठवलेल्या आदेशाचे पालन करत अर्जात नमूद सर्व ठिकाणावर पाहणी करून प्रामाणिक अहवाल द्या. जोपर्यंत बेकायदेशीर गौण खनिज साठे व वाहतूक करणाऱ्या वाहनांवरती कारवाई होत नाही, प्रामाणिक अहवाल मिळत नाही, तोपर्यंत आमरण उपोषण विशाल राऊत आणि राजकुमार राऊत यांनी इथे आरंभिलेले आहे. आणि आजचा हा 3रा दिवस आहे. याचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच माडखोल हे तेरेखोल नदीपात्राच्या शेजारी वसलेले गाव असून या दरवर्षी पावसाळ्यात इथे पूरपरिस्थिती निर्माण होते. 2009मध्ये असेच पूरपरिस्थिती निर्माण झाल्यामुळे एका कोकणातील उद्योजकाला आपला जीव गमवावा लागला होता. त्या अनुषंगाने इथे वारंवार राजकुमार राऊत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या नदीपात्रातील गाळ उपसा करण्यासाठी उपोषण केले होते. त्याची दखल घेत तहसीलदार कार्यालयाकडून म्हणजेच महसूल कार्यालयाकडून 2023मध्ये इथे गाळ उपसा करण्यासाठी परवानगी दिली गेली होती. परवानगी दिली गेल्यानंतर मात्र ज्या ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण होते त्या ठिकाणी गाळ उपसा न करता वेगळ्याच ठिकाणी गाळ उपसा करत इथलं जे गौण खनिज आहे म्हणजे इथला जे रेती, वाळू, दगड आहे याचा व्यवसाय मात्र मोठ्या प्रमाणात सुरू झाला आणि त्याचा नाहक त्रास इथल्या ग्रामस्थांना होत आहे. आणि ही अवैध वाहतूक करत असताना महसुलाचे जे अधिकारी आहेत ते मात्र डोळे झाक करून पूर्णपणे या अवैध वाहतुकीकडे दुर्लक्ष करत आहेत. त्याचप्रमाणे इथे मात्र बोगस पासच्या आधारे ज्याची कुठलीही नोंद नाही किंवा कोणालाही कल्पना नाही असे बोगस पास तयार करून मोठ्या प्रमाणात इथे गौण खनिज वाहतूक केले. आणि या गौण खनिज वाहतुकी संदर्भात विशाल राऊत आणि राजकुमार राऊत यांनी मात्र इथे उपोषण केले आणि हे सर्व आरोप विशाल राऊत आणि राजकुमार राऊत करत आहेत. जाणून घेऊयात या आरोपासंदर्भात किंवा या उपोषणासंदर्भात त्यांच्याकडून माहिती. 2022मध्ये माडखोल गावामध्ये पूरस्थिती निर्माण होऊन जीवितहानी भरपूर झाल्यामुळे माडखोल गावाच्या ग्रामस्थांनी आणि सर्व दुकानदारांनी वगैरे आम्ही माडखोल तहसीलदार कार्यालयामध्ये 2022मध्ये आंदोलन केलं होतं. आणि त्यानंतर माडखोल गाव तेरेखोल नदीपात्रातील आजूबाजूच्या गावांतील वगैरे सर्व नद्यांमधील गाळ काढण्याबाबत एक मीटिंग घेऊन त्याचं इतिवृत्त निघालं. आणि त्यानंतर ह्या माडखोल गावातील आणि आजूबाजूच्या गावातील नदीपात्रातील गाळ काढणे सुरू झाले. जिथे जिथे खनिज आहे, जिथे जिथे 60% वर जिथे गौण खनिज आहे तिथे हात लावायचा नाही असा त्या इतिवृत्तामध्ये समावेश आहे. आणि ह्याची जबाबदारी माननीय प्रांत साहेबांना दिली होती की जेणेकरून त्या गाळाच्या नावाखाली वाळू, दगड, गोटे बाहेर जाणार नाही याची काळजी घेणे हे प्रांत साहेबांना बंधनकारक ठेवले होते. परंतु जिथे कुसलेली माती गाळ आहे, कुसकी माती वगैरे असं गाळ आहे तिथे या लोकांनी हात न लावता त्या कलेक्टर मॅडम यांच्या इतिवृत्ताला बगल देत या लोकांनी स्पष्टपणे जिथे जिथे वाळू, दगड, खनिज आहे तिथेच खनिज काढून त्याची वाहतूक ही परराज्यामध्ये अशा बोगस पासवर सुरू केली. आणि जेव्हा आम्हाला कळालं की बाबा इथे 2022मध्येच फक्त परवानगी दिलेली आहे की नाही याची आपण खातरजमा पहिली करूया, यासाठी आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडे माहिती अधिकाराद्वारे मागितलं असता त्या माहितीमध्ये त्यांनी स्पष्ट उल्लेख आम्हाला दिलेला आहे की आम्हाला ह्याची काय माहिती नाही, आम्ही कोणाला परवानगी दिली नाही. आणि ज्यांनी कोणाला दिली असते त्यांच्याकडे त्यांनी माहिती मागितली कलेक्टर साहेबांनी. मग आज जर पास पाडायचे असतील खनिजाचे पास पाडायचे असतील तर आज खनिकर्माच त्याला परवानगी देतो. मग आज खनिकर्मालाच जर माहीत नाही की बाबा इथे पास बाहेर पडलेत आणि वाहतूक चाललेली आहे. आज आम्हाला स्पष्ट दिसते की परवा दिवशी आम्ही जी गाडी पकडली त्या गाडीमध्ये सरळ होती वाळू, दगड, गोटे होते आणि ह्या पद्धतीचा पास होता. वर आहे जिल्हाधिकारी नावाचा लोगो आहे आणि खाली सही आणि शिक्का आहे तहसीलदाराचा सावंतवाडी.
म्हणजे हा पास पूर्ण बोगस आहे आणि पासावर उल्लेख कुठेही दिसत नाही की बाबा इथे वाळू आहे, गाळ आहे की सॉईल आहे की दगड आहे की खनिज आहे. हा पास, ह्या पासावर अशा प्रकारे ही वाहतूक चालू आहे आणि जिल्हाधिकारींच्या नावाची लोगो आणि खाली सही ही तहसीलदारांची आहे. आणि आम्ही आज माहिती मागितली असता कलेक्टर साहेब सांगतात की आम्हाला याचं काही माहीत नाही आपल्याकडे. म्हणजे सध्या चाललेलं आहे पूर्णपणे गौण खनिजाची वाहतूक चालू, हा पास पूर्ण बोगस आहे. मी विजय राऊळ माडखोल. आज या ठिकाणी विशाल राऊळ आणि राजकुमार राऊळ यांचं उपोषण मंडल कार्यालय माडखोल या ठिकाणी चालू आहे. उपोषणाचा विषय आहे की गौण खनिज आहे त्याची चोरटी वाहतूक हा विषय आहे. तर माझ्या माहितीनुसार गेल्या 2 वर्षामध्ये वाळूचे लिलाव जे करतात शासन ते लिलाव केलेले नाही आहेत. पण त्याचबरोबर सगळीकडे जर विचार केला तर बांदा दानोली महामार्ग असेल त्याचं काँक्रिटीकरण चालू आहे. त्याचबरोबर मोठमोठ्या बिल्डिंगी बांधल्या जात आहेत, इंद्रिय आवासची घरं मंजूर केली जात आहेत आणि ह्या सगळ्यांसाठी वाळूची गरज आहे. पण वाळूचं लिलावच जर झाले नसतील, वाळूचा विक्री जर झाली नसतील तर ही लोक खरोखर चोरीची वाळू वापरूनच ह्या सगळे कामं करत असतील असा माझा समज आहे. आणि हे जी कागदपत्र आज आपण बघतो त्यानुसार आपल्याला असं समजून येतं की खरोखरच तेरेखोल नदीतील दगड, वाळू, गोटे आणि माती यांचा जे वाहतूक, चोरटी वाहतूक ह्या ठिकाणी चालू आहे आणि शासनाचं कोट्यावधी रुपयाचं नुकसान, महसुलाचं नुकसान होत आहे. आणि त्याचबरोबर इथले कुठलेही अधिकारी ह्या गंभीर बाबीकडे लक्ष देताना दिसत नाही आहेत. तर माझी शासनाला विनंती आहे की त्यांनी ह्याच्यावर तात्काळ लक्ष घालावं आणि शासनाचा बुडणारा महसूल आहे त्याच्यावर त्यांनी आपला ताबा मिळवावा व शासनाचं उत्पन्न वाढवावं. धन्यवाद. हरे कृष्ण. तर हे होते विशाल राऊळ आणि राजकुमार राऊळ, त्याचप्रमाणे ग्रामस्थ विजय राऊळ. शासनाचा जो भोगळ कारभार चालू आहे त्याच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी किंवा त्याच्या विरोधात उपोषण पुकारण्यासाठी इथे बसलेले आहेत. खरं तर शासनाकडे या संदर्भात माहितीच्या अधिकाराखाली ही माहिती मागवली होती राजकुमार राऊळ आणि विशाल राऊळ यांनी. पण शासनाने मात्र त्या माहितीच्या अधिकाराला पूर्ण हरताळ फासला असून संबंधित माहिती आपल्याकडे उपलब्ध नाही असं पत्र यांना दिलं असल्यामुळे आंधळ दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय अशा प्रकारची परिस्थिती आणि भोंगळ कारभार हा पूर्णपणे शासनाचा इथे दिसून येतोय. धन्यवाद.